महाड तालुक्यातल्या कुर्ले घाटामध्ये दरड कोसळली आहे। मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे महाड विन्हेरे वाहतूक ठप्प झालेली आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे। प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोकणातल्या अनेक भागामध्ये रस्ते बांधकामाच्या वेळेला सैल झालेला हा डोंगर अनेकदा घसरून रस्त्यावरती येतोय। अशा दरडी कोसळतायत आणि रस्त्यावरती माती आणि मोठमोठाले दगड येऊन पडतायत आणि त्यामुळे वाहतूक ठप्प होतीये। महाडच्या कुर्ले घाटातली ही दृश्य दरड कोसळतानाची मातीचा आणि दगडाचा मोठा ढिगारा या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहे। प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। प्रसाद, काय तपशील? सध्या दरड हटवायचं काम सुरू झालंय का? नम्रता, या ठिकाणी आपण पाहिलं तर महाडमध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय। त्यामुळे जर आपलं पाहिलं गेलं तर जो आपला वरंदा घाट असेल त्याचप्रमाणे अनेक जे काही घाटमाथा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं प्रमाण जे आहे ते मागच्या 2 दिवसापासून वाढलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज आपण पाहिलं तर जो कुर्ल्याकडून जो महाड मधून दापोलीला जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती कुर्ला गावाच्या नजीक एक मोठी दरड जी आहे ती रस्त्यावरती आली आणि त्यानंतर त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली। सुदैवाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाहन नसल्याने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र या रस्त्यावरून जो दापोली आणि महाडला जोडणारा जो मार्ग आहे हा मार्ग आता तात्पुरता बंद केलेला आहे। प्रशासनाने त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दरड हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मात्र दरडीचं प्रमाण पाहता आणखी काही काळ ही दरड बाजूला काढण्यासाठी लागू शकतो। नम्रता, प्रसाद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।